महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने पिंपरखेड दिंडोरी नाशिक येथे राज्यपालांच्या हातून प्रात्यक्षिक। पिंपरखेड दिंडोरी नाशिक येथे माननीय राज्यपाल श्री आचार्य देवव्रत यांनी पशुधनासाठी स्वतः शेतातील लसूण घास काढून गायीला चारला, तसेच जीवामृत तयार करण्यात येणारे प्रात्यक्षिक माननीय राज्यपाल श्री आचार्य देवव्रत यांनी शेतकऱ्यांना स्वतः करून दाखवले। तसेच खोरीपाडा तालुका दिंडोरी येथे पाबरीने स्वतः पेरणी सुद्धा करून दाखवली। तसेच प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी प्रवीण पवार, दिंडोरी। मी वंचित बहुजन उपजिल्हा अध्यक्ष आहे। माझं नाव रेखा माधव साबळे। आम्ही इथे PW खात्यामध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहे, कारण की येवला ते बाबुळगाव हा रस्ता म्हणजे खूप खराब झालेला आहे। मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, जाणाऱ्या येणाऱ्यांना खूप त्रास होतो, शाळेतील मुलांना त्रास होतो आणि म्हणजे अपघात पण खूप होत आहे। त्यामुळे लवकरात लवकर ते डांबरीकरण करून त्या रस्त्याचं चांगलं काम करावं एवढीच आमची इच्छा आहे। आमच्या निवेदनाची जर दखल घेतली नाही तर आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन करू। सगळे वंचित बहुजन आघाडीचे लोक आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन करू। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।